आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा वाढ झालेली आहे. 18 ऑगस्ट 2026चा वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी रचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 58% वरून 60% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता 7 महिन्याच्या माहे जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे ह्यापुढे लागू राहतील. अजूनही आपण चॅनलला नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. ह्यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात. त्या लेखाशीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागण्यात याव्या. अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकाखाली ज्या लेखाशीर्षकाखाली त्यांच्या स्थायी अनुदानाबाबतचा खर्ची टाकण्यात येतो त्या लेखाशीर्षकाखाली त्यांच्या खर्ची टाकण्यात यावा. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in. संकेतस्थळावर संकेतांक क्रमांक आहे 20-26-08-18-03-48-49-05 सुनीता हजारी उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय. आता ऑगस्ट महिन्याच्या वेतनामध्ये 7 महिन्याचा एरियस संपूर्ण राज्यातील कर्मचारी पेन्शनधारक यांना सर्वांना मिळणार आहे. हा शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता.